सुट्टी घ्यायची असली तरी पाहुणी लपलेच नाही भेटणे. ती भेट चोरून आहे ना, मग ते भेटणे असं कसं गाऊन चालेल? लपवून भेटणे चोरून आहे लपून ना, आहे. ते चोरूनच गायला पाहिजे ना. भेटणे माझे तुझे, माझे तुझे. वा वा वा. सांगितलं का? बस. समजलं का? क्या बात. तो त्या पद्धतीने जर विचार केला, आता बघ, जेव्हा आपण वेगवेगळ्या भूमिका बदलतो, मी संगीतकार म्हणून काम करतोय, मी गीतकार म्हणून काम करतोय, एक अरेंजर प्रोग्रामर म्हणून मी काम करतो, जेव्हा आपण वेगवेगळ्या भूमिका बदलतो ना, तर मग तुम्हाला सगळ्या गोष्टी समजायला लागतात. एका एका भूमिकेत राहून नाही सगळं समजत. अगदी खरं. समजलं? एक गायक म्हणून मी गातच होतो की, पण जेव्हा संगीतकार कशी चाल लावतो यार, त्याचा काय थॉट प्रोसेस असतो, त्याचा काय विचार, त्याच्या काय इमोशन्स असतात, हे जेव्हा मी कंपोज करायला लागलो तेव्हा मला कळालं, अरे हे असं असतं, हे असं असायला पाहिजे, हे अजून छान होऊ शकतं, हे अजून सुंदर होऊ शकतं. समजलं? नाही, गायक म्हणून तर तुझी वाटचाल सगळ्यांना माहितीच आहे, पण संगीतकार म्हणून कशी झाली रे? म्हणजे तू अचानक कंपोज वगैरे करायला लागलास, तिकडे कसं काय वळलं? मी गेली 20 वर्ष, मी 20-22 वर्ष मी कंपोजिशन बनवतो. मी जशी हार्मोनियम वाजवायला शिकलो ना, तसं मी कंपोजिशन बनवतो. मी तेव्हा ग्रेस वाचायचो, अजून काय काय वाचायचो, सगळं खूप कंपोजिशन तेव्हा बनवले आहेत, तशाच ठेवलेत त्या करून. पण त्यामुळे काय होतं, डेव्हलप होतो तुमचा एक विचार, एक डेव्हलपमेंट होते, एक सायमल्टेनियस, एक तुमच्या मनाची, भावनांची ग्रोथ होते ह्या सगळ्या तुमच्या धडपडीमुळे. ते कुठं वाया जात नाही, ते कुठं ना कुठं इट हेल्प्स यू अलॉट. समजलं ना? ते महत्वाचं आहे. तुम्ही काय त्याचा आउटपुट, त्याचं काय येतंय, कुठे ना कुठे तुम्हाला ते हेल्प करतं, सपोर्ट करतं गाणं, तुम्ही जे काय करून ठेवलं. म्हणजे तेव्हाच ग्रेस, आता ग्रेस आपल्याला काही कळत नाही, ग्रेस नाहीत कळत, पण ते करून ठेवले. गेले उकरून घर, नाही भिंतीना ओलावा, भरवून जळी चांदणे, भरवून जळी चांदणे, करू पाचूचा गिलावा. गेले उकरून घर, नाही भिंतीना ओलावा, भरवून जळी चांदणे, करू पाचूचा गिलावा. गेले उकरून घर. ला 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 ला, कमबनी मबनी ता 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 ला 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 ला. असं काहीतरी आहे, ते करून ठेवले तेव्हा. तरी ते गाणंच आहे ना शेवटी, ते स्वरच आहे, ते कंपोजिशनच आहे, ते कुठेतरी तुम्हाला उपयोगाला येते, ते कुठेतरी हे होतं, कनेक्ट होतात. समजलं? असं आहे ते. मग मी बरेच चित्रपट केले संगीतकार म्हणून. माझा एक मित्र आहे मिलिंद मोरे म्हणून, आम्ही दोघांनी मिळून बरेच चित्रपट केले. मी त्या सगळ्या चित्रपटाची 7 गाणी, चाहतो मी तुला नावाचा एक सिनेमा आहे, तो आहे. प्रसाद ओक आहे, श्रुती आहे त्याच्यामध्ये, मेघन म्हणून एक नवीन मुलगा होता तो आहे, विद्याधर जोशी आहेत, बरीच चांगली कास्टिंग आहे त्याच्यात. भारत गणेशपुरी आहे. खूप सुंदर चित्रपट होता, भरत शहाचा, मराठीतला पहिला. त्याची 7 गाणी मी लिहिली त्या चित्रपटात. अजून एक कॅसेट म्हणून फिल्म आता येते, कॅसेट म्हणून फिल्म येते, त्याची 7 गाणी, 8 गाणी मी लिहिली आहेत. मी काय लिखाण करणारा माणूस नाही, पण मग ते जमतं, म्हणजे थोडंफार मी जमवत होतो, कारण त्यातली आवड आहे म्हणून, ते आवडतं म्हणून ते येतं. ते काय मी खूप पट्टीचा लिहिणार आहे म्हणून नाही. शुभम मस्के म्हणतात हिंदी गझल दादा प्लीज. हिंदी गझल काय? जावेद अख्तर यांची, राहत इंदोरी साहेबांची एक गझल आहे. राहत इंदोरी माहित आहेत ना? बुलाती है मगर जाने का. यस. जो मेरा दोस्त भी है, मेरा हमनवा भी है, जो मेरा दोस्त भी है,
मेरा हमनवा भी है। वो शख्स सिर्फ भला ही नहीं बुरा भी है, हाँ, जो मेरा दोस्त भी है, वाह मेरा हमनवा भी है। वाह, वो शख्स सिर्फ भला ही नहीं बुरा भी है, जो मेरा दोस्त भी है, क्या बात है, मेरा हमनवा भी है। क्या बात। पहला शेर आएगा। मैं पूजता हूँ जिसे उससे बेनियाज भी हूँ। हम्म, मैं पूजता हूँ जिसे उससे बेनियाज भी हूँ। हम्म, आपण कुणाला पूजतो? देवाला ना. मैं पूजता हूँ वाह, जिसे उससे बेनियाज भी हूँ। मैं पूजता हूँ जिसे उससे बेनियाज भी हूँ। हाँ 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 हाँ, मेरी नजर में वो पत्थर भी है, खुदा भी है। हाँ 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 हाँ, क्या बात है, वाह, काय वाह वाह, सरकाजम आहे वो. बघ ना, कमाल, मेरी नजर में वो पत्थर भी है, पत्थर भी है, खुदा भी है. क्या बात, क्या बात है, आता पुढचा खूपच आहे. सवाल नींद का होता तो कोई बात न थी. हम्म, हम्म, सवाल नींद का होता तो कोई बात न थी. सवाल नींद का होता तो कोई बात न थी. हमारे सामने ख्वाबों का मसला भी है. वाह वाह वाह, कमाल, हमारे सामने ख्वाबों का मसला भी है. चला भी है, फक्त वाह, झोपेचाच प्रश्न होता ना असताना तर गोष्ट वेगळी होती. कमाल पण आहे, नुसती झोपेचा प्रश्न नाही आहे ना, या स्वप्नांचं करू काय तुझं. किती म्हणून तो कमाल, म्हणतो की जो मेरा दोस्त भी है हम नवा भी है, वो शख्स सिर्फ भला ही नहीं बुरा भी है. वाह, आता माझी कंपोजिशन कशी जाते तुला सांगतो. हम्म, वो शख्स सिर्फ भला ही नहीं ओके बुरा. हे का गातोय मी? मला येते म्हणून नाही गाते मी. हम्म, माझ्या गळा फिरतो म्हणून नाही गात आहे. मी हाय पिच गातो म्हणून नाही गात आहे. हम्म, तो किती बुरा आहे हे दाखवतोय मी. ओ हो, क्या तो बात, बुरा आहे माहितीये. तो त्याचं बुरा बुरा आहे माहितीये. असण्याचं परिमाण आहे ते, क्या बात, पण तो किती ते बुरा किती लिहिलंय का त्यांनी त्यात. हम्म, तो बुरा आहे एवढं लिहिलंय, पण तो किती बुरा आहे ते मी दाखवतोय ना. वाह वाह वाह, वो शख्स सिर्फ भला ही नहीं बुरा भी है, जो हाँ, मेरा दोस्त भी है, मेरा हमनवा भी है. वाह वाह वाह, आता गाणं म्हणून विचार करायला गेलं तर ते कधी जमणार नाही. क्या बात आहे, तुम्हाला ते समजून घ्यायला लागेल हे का असं बनवलं. अगदी खरं, अगदी खरं, गाणं आधी समजून घेणं खूप महत्वाचं आहे. ती जागा नाही ना, ती हरकत नाही ना, ती इमोशन आहे ना. म्हणजे ती मी कंटेंट सांगतो ना त्यातला. बुरा एवढा बुरा आहे तो, खूप वाईट आहे तो. बुरा भी है, नाहीतर मग असं करता आलं असं ना, भला भला ही नहीं बुरा भी है. तो असं तो काहीतरी फील नाही करता आलं असं येणार, तो कंपोजिशन. त्या बुराचं काहीतरी वेगळी कंपोजिशन भावना करता आहे आली. जे लिहिलेलं आहे ते नाही लक्षात येणार. वो शख्स सिर्फ भला ही नहीं बुरा भी है असं पण करता आलं असतं ना. नाही ना, बुरा भी एवढा बुरा आहे तो, खूप वाईट आहे तो. कमाल, वा वा वा, अगदी खरं. अभ्यास असं आहे. अभ्यास अभ्यास.
तो शोध घ्यायला पाहिजे आणि तो शोध आहे, तो घ्यायचा, विचार करायचा त्याच्यावर. प्रेम असेल तर होतं बाकी काही नाही होत. खूपच भारी, क्या बात आहे. तसं तुझं प्रेम माझा काय असा प्रेमावर विश्वास राहिलेला नाही आता. प्रेम पण तसं तुझं प्रेम कवितांवरती सुद्धा आहे बरं का. म्हणजे तू कविता लिहितोच सुद्धा, त्यामुळे तुझी एखादी कविता पण ऐकव ना. ते ना काय शुभम मस्के म्हणतायत मला आठवतं फूल हे छान ही गझल खूप छान समजावून सांगितली होतीस तू. बरं तुला माझी गझल ऐकायची होती ना, ऐक. ही अलीकडे लिहिली मी गझल. तू लिहिली? क्या बात आहे. मीच झालो त्रास माझा, मीच झालो फास माझा. वा वा. मीच झालो त्रास. एक हे असतं काय म्हणतो त्याला, रिअलायझेशन असतं आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर गेल्यावर काहीतरी. मीच झालो त्रास माझा, मीच झालो फास माझा, सोडूनही गेले कुणीसे, सोडूनही गेले कुणीसे, अन अडकतो श्वास माझा. हा 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 हा. वा वा वा. गंध हा ओळखून आहे, गंध हा ओळखून आहे, आलीस की भास माझा. गंध हा ओळखून आहे, आलीस की भास माझा. भेट आता टाळतो मी, आता नाही कोणाला भेटत. भेट आता टाळतो मी, मीच वर्तुळ व्यास माझा. वा, क्या बात आहे, अप्रतिम. हा हा. मीच झालो त्रास मी, मीच वर्तुळ व्यास माझा. क्या बात आहे. मीच झालो त्रास माझा, मीच झालो फास माझा, सोडूनही गेले कुणीसे, अन अडकतो श्वास माझा. गंध हा ओळखून आहे, आलीस की भास माझा. That's it. क्या बात, क्या बात, कमाल. खूप काही सुंदर नाही आहे ते, पण ते मी माझ्यासाठी लिहितो. कविता किंवा गझल जे काही तू आता तू लिहितोयस, त्याची प्रेरणा तुला कुठून मिळाली रे? प्रेरणा हा किस्सा आय मीन झालाच पाहिजे. तुझ्या कविता लिहिण्याचा किंवा तू काहीतरी लिहिण्याचा एक छान किस्सा आहे आणि एका मुलीकडनं तुला खूप छान ती प्रेरणा मिळाली. अरे बापरे. आता बघ, आता तुला भाव खायचाच असेल तर आता मी सांगतो, आणि आता ते खरं आहे म्हणून सांगतो. तर मी 2011 ला पुण्यात राहायला होतो, 2011, 12, 13. आणि तेव्हा मी नेट सेटच्या अभ्यासासाठी गेलो होतो पुण्यात, राष्ट्र सेवा दलाच्या तिथे राहत होतो. तर तेव्हा आपली काहीतरी फेसबुक वरून ओळख होती त्याच वेळी. आणि तुझा काहीतरी एका सकाळी काहीतरी मेसेज आला मला, असं काहीतरी तू 4-5 लाईन्स लिहून पाठवल्या. तर त्या लाईन्स मी कंपोज केल्या पहिल्यांदा, आणि त्याच्या पुढचं गाणं मी लिहिलं. ते आहे माझ्याकडे कुठेतरी फाईलला आहे, ते मी कधीतरी तुला नक्की पाठवेन ते. ला 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 ला, हळूच वेडा मनाला झेडूनी जातो, मनात लपूनी हा असं काहीतरी ते होतं. म्हटलं अरे छान लाईन, 4 लाईन्स. कुणी लिहिलं होतं मला माहित नाही. मी इथं बोलतोय ना, बोलून झालं की थोडा वेळ जावं की आता. आणि मग मी लिहायला लागलो. ऍक्च्युली मी पुण्यात खूप लिखाण केलं. तेव्हा जे लिखाण झालं, चुकीचं म्हण किंवा बरोबर जे काय असेल ते रिपिटेटिव्ह असेल किंवा काहीतरी माझ्या अगदी अतिशय काहीतरी वाह्यात असेल, पण ते लिखाण झाल्यामुळे आता जे मला सुचते ना, आता जे काही मी लिहितो गेली 4-5 वर्षी, ते छान लिहितोय मी. क्या बात आहे. म्हणजे ती काय प्रेरणा मिळाली ना तुला, म्हणजे कमाल, कमालच. त्यामुळे ते क्रेडिट तुलाच आहे. येस, थँक्यू सो मच. एका गायकाला मी प्रेरणा देऊन आज तो छान एका चित्रपटासाठी, अनेक चित्रपटांसाठी गाणी लिहितोय, आणि त्याला दिलेली प्रेरणा ही मी दिलेली आहे, माझ्या एका 4 ओळीच्या कवितेने दिलेली आहे. क्या बात. इथेच भेटा, परत भेटू नका.
वा वा, क्या बात. पण ती खूप कमाल मजा आली होती बरं का. म्हणजे मी हो ते लिहिलं, तुला पाठवलं, तुझा तातडीने दुपारी काहीतरी फोन आला आणि तू हो. सांगितलंस की अगं तुझ्या कवितेचं गाणं झालं आणि मी हे केलेलं आहे. वा, कमाल मजा आली होती. असं ते सगळं तो, आणि मग तिथून मी लिहायला लागलो. खरं मला येस. सुचायला लागलं. मी बरंच मग गझल लिहायला लागलो. गझल नाही, गझल वजा समथिंग पोएट्री टाईप असं मी जे सुचेल ते लिहायला लागलो. मग ते लिहून गेल्यामुळं ना, हातातून लिहून गेल्यामुळं काय लिहायचं नाहीये किंवा काय नको आहे किंवा कसं लिहायला पाहिजे हे सुचायला लागलं, मला समजायला लागलं. आणि ऑब्व्हियसली मी कविता वाचन करतच होतो, त्यामुळं तसाही तो अभ्यास चालू असल्यामुळे कसं वाचन कविता तुझं पहिल्यापासून चालू होतं. चालू. आणि कलाकार म्हटलं तर दुसरं आम्ही काहीच करत नाही. मी फुल टाइम गाणंच करतो, दुसरं काही येतच नाही ग. हेच हार्मोनियम खूप आहे, वाजवायची, आता गाणं याच्याच म्हणायचं, स्थिती आहे. नाही हार्मोनियम वाजवायची, गाणी म्हणायची, गाणी वाचायची, साहित्य वाचायचं, कादंबऱ्या वाचायच्या, कंपोजिशन्स बनवायच्या, गात बसायचं, एवढंच माहिती आहे. दुसरं काही वर्तुळच माहित, दुसरं काही नाही. दुनियाच माहित नाही. समजलं? त्यामुळे अगदी खरं. कुठलंही व्यसन नाही, एकतर कुठलंही व्यसन नाही आम्हाला तिघही भावांना. वा. आजपर्यंत केलेलं नाही. म्हणजे होतं आणि सोडलं असंही नाही. संगीत हेच व्यसन झालेलं आहे. आम्हाला कधी गरजच नाही वाटली, आजही नाही. कितीही डाऊनफॉल येऊ दे किंवा दुःखाचे प्रसंग येऊ देत किंवा बॅड पॅच येऊ दे आयुष्यामध्ये, आजही क्षणभर असा विचार सुद्धा येत नाही की आपण सिगरेट ओढावं किंवा आपण दारू प्यावी. ती वाईट आहे, चूक आहे, याच्यात मी पडतच नाही. मला गरजच नाही वाटत. गाण्याची मला नशा आहे ना, गाण्याची सुरांचीच नशा आहे म्हणूया किंवा एक्झॅक्टली आपल्या संस्कारात नाही म्हणूया, तत्वात नाही बसत, आपल्या विचारात नाही बसत म्हणून काहीतरी म्हणून या निमित्ताने मला मुलांना हे सांगणं आहे की गाणं करा यार. बाकीचे काय दुनियादारी आणि काय फापट पसारा आणि फालतूगिरी नका करू. गाणं करा ना, गाण्यावर प्रेम करा. बरोबर. अजून काय लागतं आयुष्यात? कशाला ते पाहिजेत व्यसनं आणि बाकीचे धंदे कशाला पाहिजे? गझल बोल बोल. हा, भक्तिगीत आणि भावगीत किंवा गोंधळ याच्याशी खूप मस्त नातं आहे तुझं. तर मग एखादं गोंधळ मी सांगू का, मी फरमाईश करू का गोंधळाची? लख पडला प्रकाश ते गाणं, कारण मी ते ऐकून तुझ्याकडून ऐकून बरीच वर्ष. शेवटी गातो तुम्ही, त्याच्यावर एंड करूया. ओके बरं, अभंगाने एंड करावा असं माझं म्हणणं आहे. आणि तो मी शेवटी का गातो ते मी सांगतो, त्याचंही कारण सांगतो. बरं. मग एखादं अभंग एक वैभवची गझल ऐकवतो. हा, ओके. मी वैभवची पहिली गझल कंपोज केलेली ती ऐकवतो. बरं. काय लिहिले बरं, रुबाई म्हणून नाही लिहिलेली, शेर लिहिलेत असे, मी ती रुबाई म्हणून कंपोज केली. हे व्यसन सोडू नका सुटणार आहे, हे व्यसन सोडू नका सुटणार आहे, मी तुला पुढच्या क्षणी सुचणार आहे, कोणत्याही उत्तराचा राग नाही, क्या बात, कोणत्याही उत्तराचा राग नाही, पण तुझे उत्तर कधी ठरणार आहे. हो, क्या बात आहे. जसा कंठ दाटून येतो नदीचा, तुझे दुःख येते भराला तसे, प्रवाहास जाणीवही होत नाही, प्रवाहास जाणीवही होत नाही, प्रवाहास जाणीवही होत नाही, कुणी लावले भोवऱ्याला पिसे, पिसे. बापरे. कुणी लावले भोवऱ्याला पिसे. बापरे, हे तसं झालं पाहिजे. खतरनाक लिहिलंय हे. काय लिहिले बघ. जोशी, वैभव दादा खरंच कमाल. जसा व्याकुळ होतो ओंडका वाहून जाताना, जसा व्याकुळ होतो ओंडका वाहून जाताना, तसे काहीतरी होते, तसे काहीतरी होते,
तुला सोडून जाताना हा 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 दर्द जसा ऐला. व्याकुळ होतो ओंडका वाहून जाताना. वा काय त्याच्यात एक शेर लिहिलाय ऐक. तुझ्या कादंबरी मधले खुणेचे पान होतो मी. तुझ्या कादंबरी मधले खुणेचे पान होतो मी. तुला वाचून जाताना तुझ्या वाचून हा जाताना. हा 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 क्या बात. हा हा तुला वाचून जाताना तुझ्या तुझ्या वाचून एक जाताना. आई एक ग एक अक्षर बदललंय ग फक्त. क्या बात है. तुला वाचून जाताना तुला तुझ्या वाचून जाताना तसे काही तरी होते. तसे काही तरी होते तुला सोडून जाताना. क्या बात क्या बात क्या बात. जसा व्याकुळ होतो ओंडका वाहून जाताना. हा 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 त्याच्यात अजून एक शेर आहे. रित्या परडीसही येतो फुलांचा गंध नेमाने. रित्या परडीसही येतो फुलांचा गंध नेमाने. म्हणजे फुलांची ती परडी आहे ती रिकामी आहे ग. पण फुलं जरी तरी नसली तरी त्याचा फुलांचा सुवास वास येतो ना नेमानी तिला. येतोय. हा त्या फुलांचा वास लागला ना त्या परडीला. तसा मी घमघमत असतो. तसा मी घमघमत असतो. ही जागा नाहीये, मी घमघमतोय. तसा मी घमघमत असतो. तसा क्या बात. मी घमघमत असतो तुला वेचून जाताना. हा 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 वा. तसे काही तरी होते तुला सोडून जाताना. वा वा वा. तसा व्याकुळ होतो ओंडका वाहून जाताना. आई ग क्या बात है. हे लिहिलंय बघ. हुक काय लिहिलंय बघ. हुक लाईन जी आहे ना तसा ओंडका वाहून जातो. ती मी हा. कुठेतरी इमेज वरती तेवढ्याच 2 हुक लाईन वाचलेल्या आहेत. पण ही हा. अख्खी गझल आज ऐकतीये मी. आई ग. समजलं. पराग फडके मित्र आहे माझा. तो म्हणतोय की गझल योग्य गळ्यात पडली आहे. थँक्स पराग. किती कमाल क्या आहे. बात. काय लिहिलंय आणि काय गातोय. काय लिहिलंय बघ. ही तू वैभव दादाला ऐकवली असतील मग त्याची काय रिएक्शन. मी हृदयनाथ मंगेशकरांच्या समोर, अशोक मामांच्या समोर आणि जॉनी लिव्हर साहेब आले होते. तिघेही माझ्या शोला आले होते. भाव गझल 4 नोव्हेंबर 2018 विले पार्ल्याला दीनानाथ मंगेशकर हॉलला खूप मोठा शो केला मी. जवळजवळ 180 फुटाची मी एलईडी लावली ती मोठीच्या मोठी. आणि 10-12 जणांचा संच होता मोठा. गझलला एवढा तामझाम नसतो पण मी घेतला होता. नेट त्या सगळ्या कलाकारांचे 85,000 रुपये मी पे केले होते. 8 कलाकार होते. 85,000 रुपये वाटले होते मी. आणि सगळ्या नवीन गझला गायल्या होत्या भाव गझल या नावाने. आणि हृदयनाथजी रात्री 1 वाजता बोलायला उठले गझलवरती. 1 वाजता बरोबर ते 9ला काहीतरी 8:30ला आले होते. 1 वाजता ते बोलले. पाऊण तास गझलवर, माझ्यावरती, माझ्या कंपोजिशन वरती. त्यांनी बोलणं खूप मोठी गोष्ट आहे का. खूपच मोठी. खूप मोठी गोष्ट. त्यांच्या समोर बसून गाणं हिमालय. अशोक मामांना फोन केला. त्यांना जाऊन भेटलो अशोक सराफांना. मामा म्हटलं असं सचिन दादांना फोन केला मी, सचिन पिळगावकरांना. म्हटलं अरे मी आलो असतो पण त्याच दिवशी लग्न आहे घरात. पण त्यांनी दुसऱ्या मिनिटाला मला बाईट पाठवली भाव गझलसाठी.
की या हा कार्यक्रम होतोय, तुम्ही सगळे या. हम्म. ही जी मोठी माणसं आहेत ना, ही खरंच मोठी माणसं आहेत. वा. समजलं. मी माझ्या मिसेसला पाठवलं जॉनी लिव्हर साहेबांना मुलाखत हे करायला, इन्व्हिटेशन द्यायला. ते त्यांच्या सगळ्या फॅमिलीला घेऊन, माहित आहे हो हो हो. काय त्यांचा संबंध आहे माझ्याशी, सांग. पण त्या माणसावर माझं प्रचंड प्रेम आहे. मी त्यांना कितीतरी वेळा भेटलोय, मी त्यांना गाणं ऐकवलंय, आम्ही दोघांनी मिळून शोज केलेत. कलाकार एवढी गोष्ट पुरेशी आहे रे. जॉनी लिव्हर साहेबांनी मिळून आणि मी दोघांनी शो केलेत एकत्र. समजलं. वा, त्यांची वा. कॉमेडी आणि माझं गाणं, त्यांची मिमिक्री आणि माझं गाणं असं असायचं. मी एक साधा फोन केला, सर या तुम्ही, ते आले. म्हणूनच म्हणलं कलाकार एवढं पुरेसं आहे त्यांच्यासाठी. किती मोठ्या मनाची काय आपण शिकलं पाहिजे खरंच यांच्याकडून. आहे. आपण किती लहान आहोत. अशोक काहीच मामा म्हणजे नाहीयेत काय, आपण. किती मोठा माणूस आहे, खरंय. किती मोठा आर्टिस्ट आहे. हृदयनाथ मंगेशकर किंवा जॉनी लिव्हर साहेब, किती मोठी माणसं आहेत. त्यांच्या समोर बसून आपण, बरं चित्रपटातल्या गाण्यांचा शो नाही, नवीन गझलांचा शो. विशेष आहे ना किती, खरंच. किती, मग बघ ना. आणि मग हे प्रेम आहे ना, हे प्रेम जपायचं, तर ते गाण्यात येतं तुमच्या. खरंय. हाणामाऱ्या करून, मारामाऱ्या करून आणि गळा घासून नाही गाणं येत. वा वा वा. हे प्रेम आहे ना रसिकांचं. आता परागने जे प्रेम व्यक्त केले, मी पुढची गझल गाताना ते लक्षात ठेवेन ना मी, अरे आपण काहीतरी देणं लागतो. एक्झॅक्टली. आपल्याला द्यायचं आहे त्यांना चांगलं. आपण काहीतरी, आपल्यावर कर्ज आहे त्यांचं, आपल्यावर उपकार आहेत. जसं छत्रपती शिवाजी महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, फुले असतील, महात्मा फुले असतील, सावित्रीमाई असतील, रधो कर्वे असतील, किंवा अजून कितीतरी लोक आहेत, नरेंद्र दाभोळ. आपल्या प्रत्येक श्वासावरती या माणसांचं कर्ज आहे. खरंय खरंय खरंय. कितीतरी लोकांनी आपलं जगणं समृद्ध केले. आपण जिवंत आहोत त्या लोकांच्या विचारांवरती, त्या चळवळीवर. तुम्हाला चळवळ माहित नसेल, विचार माहित नसतील, थोरा मोठ्यांबद्दल तुम्हाला आदर नसेल, कसं तुम्ही माणूस म्हणून डेव्हलप होणार आहात. काय तुमचं मन, शेवटी तुमचं मन जसं असेल तसंच गाणं येतं तुमचं. माझ्या गुरु नेहमी सांगायचे, सौ रजनीकर केले देशपांडे, एक्सपायर झाल्या 2 वर्षांपूर्वी, 75-76 वर्ष वय होतं. भारतातली सगळ्यात मोठी जी अपंग संस्था ती त्यांनी उभी केली. स्वतः त्या पायाने अपंग होत्या. वयाच्या 5व्या वर्षी, म्हणजे 47ला त्यांना तो अटॅक आला पोलिओचा. आणि मग पण त्या ज्या गायच्या ना, त्याच्या अभिजित, जसा आपला स्वभाव असतो ना तसं आपलं गाणं असतं. आपलं जसं मन असतं ना, आपले जसे विचार असतात ना, तसं आपलं गाणं असतं. हे लक्षात ठेवायचं. तुमचे विचार, तुमचं मन, तुमच्या भावना जितक्या विशाल, जितक्या मोठ्या आणि सगळ्यांना सामावून घेणार असतील, तसं तुमचं गाणं मोठं होतं. अभिजित, तुम्ही कुठल्या मातीतून येता, तुम्ही काय माती घेऊन येता ना, बरोबर. तुमच्या शरीराला कुठली माती लागली आहे, तुमच्या मनाला काय माती लागली आहे ना, ती माती जपली पाहिजे, ती नाती जपली पाहिजे. तुम्ही असं येत नाही गाणं, रियाज करून गाणं नाही येत. रियाज करून ताना येतात. रियाज करून सूर तुमचे चिकट चांगले लागतील. पण ते गाणं ज्याला आपण म्हणतो ना, ज्या इमोशनला गाणं म्हणतो, ज्या कन्व्हिक्शनला गाणं म्हणतो, किंवा कुठलीही कला. मला बऱ्याच वर्कशॉप्सना बोलवतात अभिनयाच्या, मी बऱ्याच कार्यशाळांना जातो, गेस्ट म्हणून जातो, मित्र म्हणून जातो. समाज माहित पाहिजे रसिका, समाज मन माहित पाहिजे, समाजाच्या आंतरक्रिया माहित पाहिजे, समाज किती स्तरांनी बनलाय, किती लोकांनी बनलाय, किती त्याच्यामध्ये चढ उतार आहेत लोकांच्या जगण्यामध्ये, त्यांच्या दुःखामध्ये, त्यांच्या आनंदामध्ये, आनंद व्यक्त करण्याच्या, दुःख व्यक्त करण्याच्या रीतिरिवाजांमध्ये. तुम्हाला समाज माहित नाही, तुम्ही काय अभिनय करणार. स्क्रिप्ट वाचली, अंक वाचला, डायलॉग पाठ केले, तुम्ही समाज, तुम्हाला यासाठी वाचन पाहिजे, वाचन पाहिजे चांगलं. तुम्ही जी दुनिया नाही बघू शकत, सगळेच अनुभव काही घेऊ शकत नाही, पण वाचनाने मला ते अनुभव येतात ना. मी कविता महाजनांचं साहित्य वाचतो, मी विश्वास पाटलांना वाचतो, बरोबर आहे की नाही, मी सुधा मूर्तींना वाचतो. मला वाचनाची प्रचंड आवड आहे. काय सुधा मूर्ती लिहितात, काय लिहिते ती बाई, रोजचं जगणं लिहिते ती बाई. कविता महाजन काय लिहिते. मला त्यांना भेटायचं होतं ऍक्च्युली. त्या जेव्हा गेल्या ना अचानक,
त्यांना अटॅक आला पुण्यामध्ये. मला इतकं दुःख झालं त्या दिवशी की मी यांना का नाही भेटलो याच्या आधी. मी 8 वेळा कादंबरी वाचली असेल ब्र नावाची. काय किती वेगळ्या लेवलला जाऊन माणसं काम करतायत. नाम सारखी संस्था आहे, मकरंद दादा आपलं काम करतोय, किती तळागाळात होतो. काय गरज आहे मला सांग ना या लोकांना करायची. सयाजी दादा जो आहे किती लाख झाडं लावतोय तो त्या जंगलात. बघ ना, कमाल काम आहे त्याचं. हे जे कनेक्शन आहे ना रसिका, हे जे आपण देणं आहे ना, हे जे कनेक्शन आहे ना, हे जे प्रेम आहे ना, दॅट मेक्स यू. हे नुसतं क्राफ्टवरचं प्रेम नाही, म्हणजे ऍक्टिंगचा क्राफ्ट, गाण्याचा क्राफ्ट, याच्यावरचं प्रेम नाही, माणसावरचं प्रेम आहे. माणूसपणावरचं प्रेम. जात, धर्म, भाषा, वंश, प्रदेश याच्या पलीकडे आधी आपण माणूस आहोत आणि शेवटी माणूस आहोत. बाकी काही नाही आहोत आपण. अगदी खरं. यू आर नथिंग बट ओनली ह्युमन्स. अगदी खरं. बघ ना किती काम करतायत लोक, किती काम करतायत. गिरीश दादा आपला मातीत उतरून लोक काम करतात. बरोबर आहे की नाही सांग? अगदी खरंय, 100%. हा जो कनेक्ट आहे ना, हा तुम्हाला घडवतो. वाव. नुसतं टाइमपास आणि नुसते, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की सगळ्यांनी करायला पाहिजे छान, आणि करतायत, नाही असं नाही, करतायत सगळे. त्या निमित्ताने बोलणं होतंय. आता आपण लाईव्ह सेशन्स करतो, बाकी काही नाही. बाबा म्हणतात तू बोलत राहावे, आम्ही ऐकत राहावं. असं तुला म्हणताय ते, मला नाही. तुला म्हणतायत रे ते. आणि कुठे अभिजित कोसंबी आम्हाला बोलायला चान्स देतो असंही. खूप काही सारखं शिकायला मिळतं दादा तुमच्याकडून. शुभम मस्के म्हणतात फार छान कमेंट सगळ्यांकडनं येत आहेत. आता आम्हाला अनिमेशचं छानसं गाणं ऐकायला मिळणार आहे का? आता अनिमेशचं चांगलं छानसं गाणं ऐकायला मिळणार आहे का आम्हाला? पळाला तो. अनिमेशचं गाणं म्हणलं ऐकायला मिळणार आहे का आम्हाला? पळाला तो. अनिमेश इतकं पॅरेंटिंग सुरू आहे माझं, आणि बाई अनिमेशला चपाती भरवायला लागते माझ्या मुलाला. हे बघ ना, हे बघ अगं बाई, त्याला माझ्याच हातून खायचं असतं. अटॅचमेंट आहे खूप. पप्पा खूप आवडतो, मग असं सगळं चालू असतं बाई, काय करायचं. सांग ना एक गाणं आम्हाला म्हणून दाखवायला. एकतर तो आहे म्हणून मी गातो, त्याच्यासाठी गातो आणि त्याच्यामुळे गातो. अगदी खरंय. हे माझ्या आत्ताच्या आयुष्याचं माझं शेवटचं हे आहे, शेवटचं टोक म्हण. अगदी खरंय. किंवा शेवटचं डिव्होशन म्हण, किंवा ते डिव्होशनचं टोक म्हण. त्याच्यासाठी गातो, त्याच्यामुळे गातो. गात राहा. गात राहा बाबा. तो त्यांनी लहानपणापासून मला गाताना बघितलंय. आता आपण गाणं करतोय. मी करणार नव्हतो, आता झीच एक शेड्यूल होतं, मी करणार नव्हतो, माझी इच्छा नव्हती, मी त्या स्थितीत नव्हतो. पण मी असा विचार केला की माझं मूल मला टीव्हीवर बघेल, त्याला मी टीव्हीवर दिसलेलं खूप आवडतं. माझी बॅटरी चार्जिंग आण ग, चार्जर आण पल्लवी, चार्जर आण. तर त्याला खूप आवडतं टीव्हीवर मला पाहिलेलं. त्याच्या मोठ्या काकाला पाहिलेलं, प्रसेनजितला खूप आवडतं त्याला. मी तेवढ्यासाठी नाशिक वरून जाऊन मी जवळजवळ 20-25 एपिसोड शूट केले मुंबईला जाऊन, अंधेरीला, इथून नाशिक वरून. दर आठवड्याला मी जायचोच आणि मी ते शूट करायचो. दिवसभर शूटिंग, आणि म्हणजे सकाळी 9 वाजता लागलं की आम्ही पहाटे 4ला गायचो दुसऱ्या दिवशी. आता आम्हाला ऐकायचं. तू कुठल्या तरी सिनेमामध्ये पोवाडा पण गायलास ना रे? नाही, मी लिहिलाय तानाजी मध्ये. लिहिलाय? बरं, मग तो गाणं आवडेल ऐकायला. तो गायलाय तो. आणि कुणी गायलाय? मी सॉरी ऐकायला. प्रसन्नजितनी गायलाय. वा वा वा. त्यांनी 91-92 ना अजय देवगणच्या चित्रपटातलं फुल और कांटे मधलं त्यानं दिन को बढाना हे गाणं गायलं होतं गॅदरिंगला आमच्या लहानपणी. चहा करून आणतो गरम काय.
आणि 40 वर्षांनी जवळजवळ हम्म, 30 वर्षांनी जवळजवळ 30 वर्षांनी हम्म. अजय देवगण सरांच्या चित्रपटामध्ये प्रतिनिधित्व पोवाडा. ओ, अजय देवगण सरांच्याच बॅकग्राऊंडला. क्या बात है, वा वा वा, किती कमाल. आणि त्यांनी मला असंच दुपारी फोन केला, अरे काहीतरी लिहून पाठव, सॅड पाहिजे मला, सॅड. हम्म, म्हटलं "sad?" तानाजी मालुसरे यांच्यावरती. म्हटलं कदाचित सोबत दादाचं तो शूट करतोय ना, जय जय महाराष्ट्र हा. माझा, तिकडे काहीतरी गात असेल. हम्म, मी असा घरी बसलो होतो टीव्ही बघत. मी 16 लाईन्स लिहिले आणि पाठवलं 2 मिनिटं. तिकडे त्या शूट झाल्या, रेकॉर्ड झाल्या, मला माहितच नाही कशासाठी मागवलं होतं. महिन्याभराने मी गेलो चित्रपट बघायला तानाजी, हम्म. आणि मी ते गाणं, मग ते पोवाडा सुरू झाला त्याचा. हे कुठेतरी ऐकलंय रे आपण. हा. मी माझ्या चुलत भावाला बोललो, हम्म, तो म्हटला अरे तूच लिहिलेस गाणं. हम्म. चुलत भाऊ म्हणतो अरे तूच लिहिलेस की गाणं. तर तो पोवाडा असा आहे, हा. असा मर्द मराठा तानाजी, असा मर्द मराठा तानाजी, असा मर्द मराठा तानाजी, सिंहापरी वार किती झाले छातीवरी, धाण्या वाघ पडला धरेवरी, धाण्या वाघ पडला धरेवरी, आहा. स्वराज्यासाठी अर्पिला प्राण तानाजी जी जी जी, वा. देशाची मान स्वाभिमान तानाजी जी, स्वराज्याचे भगवे फडकते निशाण तानाजी जी जी, शिवाजी महाराजांचा विश्वास तानाजी जी जी जी, गडाला परिसिंह गेला, गडाला परिसिंह गेला, गडाला परिसिंह गेला, सिंहापरी होता तानाजी, वा. वार किती झाले छातीवरी, शिवाजीचा काळीज तानाजी, आहा हा हा. आहा. ढसा रडला शिवाजी राजा होता तानाजी जी जी, क्या बात. हम्म. स्वराज्याचे भगवे फडकते निशाण तानाजी जी जी, वा वा वा. कडा खडा दमदार तानाजी जी जी, देशाचा पराक्रमी इतिहास तानाजी जी जी क्या जी बात. जी. वा वा वा, क्या बात आहे. हे तू लिहिलंस, प्रसंजितनी गायलं. खूपच अप्रतिम, खरंच भारी. वा. तो काय म्हणाला की मला सॅड पाहिजे, मग ते सॅड आलं पाहिजे ना त्याच्यात. बरं तो पोवाडा आहे, पोवाडा कधी सॅड नसतो किंवा हा, असं मी हे तेच नसतं. म्हणणार होते की सॅड पोवाडा लिहायचा. मग ते मी ते इलेमेंट्स त्याच्यामध्ये आपण, मग मी बऱ्याच शो मध्ये मी गायलं नंतर, त्याच्यानंतर लोकांना माहित झालं, पोस्ट पडल्या बऱ्याच, आम्हाला माहितच नव्हतं की पिक्चर मध्ये आहे, आणि तेही हिंदी व्हर्जनला हे मराठी पोवाड आहे. बर. हं. हिंदी व्हर्जनला, मराठी व्हर्जन पण आहे ना तानाजीचं, त्याच्यात नाही, हम्म. हिंदी हिंदी व्हर्जन. व्हर्जन मध्ये. कमाल. आणि मग तो सिंहापरी होता तानाजी, धाण्या वाघ पडला धरेवर, तिथं ते हा. करून, धाण्या वाघ पडला धरेवरी, ढसा ढसा रडला शिवाजी राजा होता तानाजी. हे मी तानाजीला सांगतोय. हम्म. हे जो शेवटी जे जी 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 आलंय ना, तानाजी जो शब्द आला ना, तो शब्द नाही आलेला, ते तानाजी मालुसरीने सांगतोय मी, की ढसा ढसा रडला शिवाजी राजा तानाजी जी जी जी, वा. ओके. स्वराज्याचे भगवे फडकते निशाण तानाजी जी जी, 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 जी. सह्याद्रीचा कडा खडा दमदार तानाजी जी जी, क्या बात. देशाची आन स्वाभिमान तानाजी जी जी, वा. स्वराज्यासाठी अर्पिला प्राण तानाजी जी, असं ते एक सांगणं आहे, ते सांगणं सांगणं आहे. जास्त टेलिंग. प्रत्येक ह्याच्यात बदलतंय. वा. हो, काय माहिती, कसं आहे माहिती गझल आहे का? लिहिणारा माणूस पोवाडाही लिहू शकतो. किती भारी आहे कॉन्सेप्ट. एक नसतं बघ, तुम्हाला त्याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी आस्था पाहिजे, आपुलकी पाहिजे, जिव्हाळा पाहिजे, तुमचं काहीतरी कनेक्शन पाहिजे. बरोबर आहे की नाही?
अगदी खरंय. शिवाजी महाराज तानाजी मालुसरे म्हटल्यानंतर, स्वराज्य म्हटल्यानंतर आपसुक मराठी माणूस आपला तो ते होतच ग, जाग होतच ते. हम्म. काय सांगायला लागतच नाही लागत ना. नाही, ते रक्तात आहे ते. महाराज म्हटलं की संपलं ना, अगदी खरंय. संपलंच की. हम्म. वा. तो पॉइंट पण आहे आणि स्ट्रॉंग पॉइंट पण आहे. बरोबर आहे की नाही? अगदी खरंय. असं आहे ना ते. ते येणारच ना, ते येणारच असं आहे. त्याच्यात काही हे नाही, ते प्रेम आहे. बोल. आता आम्ही गाणार आहोत. बोल. बोल आता सुरेशजींचा काय आवाज खूप छान काढता येतो दादा, खूप छान. एकदा त्यांच्या आवाजात गायला सांग. हे मी मगाशीच विषय काढत होते की तुझं सुरेश वाडकर सरांसोबत खूप वेळेला काम झालेलं आहे, किंवा तू, बघ आपण तुझा जसं आवाज थोडासा कट होतोय, तेवढा जरा बरा करता आला तर बघ ना, कारण त्रास होतो त्या येतोय कट का होण्याचा. आवाज? येतोय का? नाही, थोडा कटच होतोय, मधनं मधनं शब्द ड्रॉप होत आहेत. का बरं असं होतं? तुझा फोन बघ ना, थांबा, चालू झाला असेल एव्हाना, तसाच लावून बोल चार्जिंगला. याचं कनेक्शन बंद कर. आणि इतकं छान काहीतरी ऐकताना ते थोडंसं आवाजाचं इंटरप्शन होतं. नाही, बघ येतो का? अजूनही तसाच होतोय. थोडासा तुझा आवाज मधनं मधनं शब्द ड्रॉप होत आहेत फक्त. हा का? आता येतोय का बघ? हा, कारण मी येतोय वायफायला येतोय येतोय. येतोय ना? हो, हा. येतोय. बघ, आपण जसं देवाची पूजा करतो रोज नित्यनेमाने, जसं आपण करतो ना, हम्म. तसं सुरेशजींचं गाणं आम्ही असं पारायण करून ऐकलं. हम्म. पारायण म्हणजे रोज गायचंच, ऐकायचंच त्यांना. अंतरंग असेल, त्यांची ओंकार सुरेख असेल कॅसेट, हम्म. ऐक म्हणजे ते पारायणच घ्या. हम्म. रोजचा अभ्यास, वर्क. बर, शाळेचा केला, तेवढा अभ्यास त्यांचा. दुसरं दुनियाच माहित नाही ना सुरेशजींच्या शिवाय. होऊन जाऊ देत ना, त्यांचा आवाज काढून दाखव, किंवा त्यांच्या आवाजामधलं एखादं गाणं होऊन जाऊ. त्यांचं गाणं म्हणतो मी, कुठलं म्हणून गाणं? जेव्हा तुझ्या बटाना, त्याचा एकच आवाज अंकुर खूप आहे का? जास्त लाऊड येतोय, तानपुरेचा आवाज. जेव्हा तुझ्या बटाना, जेव्हा तुझ्या बटाना उधळी मुजोर वारा, वा वा वा. जेव्हा तुझा बटाना माझा राहतो मी, माझा राहतो मी, हरवून हा किनारा, जेव्हा तुझा बटाना. वा. त्याचं मधलं जे कडवं आहे ना, डोळे मिटून घेतो, छळ हा तरी चुकेना, छळ हा तरी चुकेना, ही वेल चांदण्याची, ही वेल वा. चांदण्याची, ओठावरी झुके, क्या बात है. का कधी तू देशील, का कधी तू थोडा तरी इशारा, वा वा वा. तुझ्या बटाना उधळी मुजोर वारा, तुझ्या बटाना. क्या बात. कंपोजिशन, सुरेशचा आवाज, वा, कमाल खरंच कमाल. कमाल. ही नशीब, आणि त्यांच्याबरोबर तुला गायला मिळतंय, त्यांच्याबरोबर शिकायला मिळतंय, काम करायला मिळतंय, हेच किती मोठं. त्यांचा अजून एक
अशोक पत्की सरांनी मला बोलवलं होतं गायला. हम्म, सुरेशजींची 2 गाणी. हम्म. तू सप्त सूर माझे वा वा वा. तरीचा तू सप्त सूर माझे तू श्वास तरीचा गाण्यास लागला तव स्पर्श क्या बात. वा. सप्तसूर माझे तू श्वास तरीचा. हा हा हा. तू छेडता माझ्या मना धारा तारा कशा झंकारल्या माझ्या सवे येतात तू दाही तुझ्या गंधाळल्या हे हासणे लाजणे हा खेळ ऊन पावसाचा क्या बात. हा हा हा. सप्तसूर माझे तू श्वास तरीचा. क्या बात. वा वा वा. अशोक पत्कींच्या वरतीच पीएचडी आहे माझी. त्यांच्यावरतीच पीएचडी आहे. हो का. हो, शिकलोय का कमाल मी. माणूस, कमाल माणूस अशोक पत्की. क्या बात आहे. वा. खूपच भारी मज्जा येतीये अभ्या, खूपच भारी मज्जा येतीये. पण आता आपण वळूयात थोडस शेवटाकडे, कारण ऑलमोस्ट आपल्याला 2 तास होत आलेत आणि शेवटचे 5 मिनिटं राहिलेले हे सेशन संपायला. तर मी फक्त तुला रिक्वेस्ट करेन की तू शेवटला अभंग एक आणि गोंधळ ऐकवणार आहेस आम्हाला. लागली समाधी लागली समाधी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची. हा. इंद्रायणी काठी देवाची आळंदी देवाची आळंदी देवाची आळंदी लागली समाधी लागली समाधी लागली समाधी ज्ञानेशाची हा हा. ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड अंगणात झाड वा वा वा. झाड कैवल्याचे कैवल्याचे. क्या बात. इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी उजेडी राहिले उजेड होऊन निवृत्ती सोपान मुक्ताबाई निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान मुक्ताबाई. इंद्रायणी काठी
इंद्रायणी काठी भेटी लागी जी लागली से आस भेटी लागी जीवा लागली से आस आहे रात्रंदिवस वाट तुझी भेटी क्या बात है जीवा लागली से आस दिवाळीच्या मुळा लेकी आसावली लेकी आसावली पाहतसे वाटुली पंढरीची भेटी लागी जीवा लागली से आस. काय गायले लता दीदींनी. क्या बात. वा वा काय कॉम्पोजिशन आहे. खरंच खूप भारी. खूप सुंदर कॉम्पोजिशन आहे अजय अतुल सरांची. गुरु ठाकूरनी लिहिलंय. शोधून शिणला जीव तारे साध तुलाही पोचल का. येत ऐकू. हो माझं चित्र दिसत नाहीये खरे. नाही नाही का दिसत विचित्र पण दिसत नाहीयेस तू. काहीच दिसत नाहीये मी. नाही दिसत नाहीयेस तू. एक सेकंड काहीतरी. हा हा ओके. आला. शोधून शिणला जीव तारे साध तुलाही पोचल का. दारो दारी हुडकल भारी थांग तुझा कधी लागल का. श्याम मुरारी कुंज विहारी तो श्रीहारी भेटल का. काय लिहिले बघ. क्या बात. किती व्हेरिएशन आहेत बघ चालीमध्ये. श्याम मुरारी कुंज विहारी तो श्रीहारी भेटल का. वाट मला त्या गाभाऱ्याची आज कुणी तरी दावल का. बघ उघडून दारांतरंगातला देव गावल का. बघ उघडून दारांतरंगातला देव गावल का. बघ उघडून दारांतरंगातला देव गावल का. आता तो कशात असतो देव. तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यात तो. वा वा. आता इथं गायची काय गरज आहे का मला सांग. इथं पुढे काही गरजच नाहीये. इथे काय लिहिलंय संपतच बघ. ना आपण. तान्ह्या तान्ह्या बाळाच्या हासऱ्या डोळ्यात तो नाचे रंगोनी संतांच्या मेळ्यात जो. तुझ्या माझ्यात भेटल साऱ्यात तो. शोध नाही कुठे या पसाऱ्यात तो. रोज वृंदावनी थोडी जो घागरी तोचा नाथा घरी वाहतो कावडी. गुंतला ना कधी मंदिरी राऊळी बाप झाला कधी झाला माऊली. भाव भोळा तिथे धावला तो तिथे भावनाही तिथे सांग गावल का. वा वा वा. बघ उघडून दारांतरंगातला देव गावल का. राहतो माऊल राहतो माऊलीच्या जिव्हारात जो. डोलतो मातलेल्या शिवारात जो. शिवारात म्हणजे पिकलेल्या शेतात. पिकलेलं शेत म्हणजे आता देव आहे का ते. देव आहे. डोलतो मातलेल्या शिवारात जो.
जोखुळ्या गोकुळी जोखुळ्या कोकिळेच्या गडी बोलतो, दाटुनी तोच आभाळी ओथंबतो. आहा हा आहा आहा वा. नाच बेवी जजो त्या नभाच्या उरी, होई काठी कधी आंधळाच्या करी, घेऊन लाट येतो किनाऱ्यावरी, तोल साऱ्या जगाचाही तो सावरी, राहतो तो मनी या जनी जीवनी, एका पाषाणी तो सांग मावल का. वा वा वा. हा. बघ उघडून दारांतरंगातला देव गावल का, बघ उघडून दारांतरंगातला देव गावल का. वा आ आ क्या बात. काय कमाल लिहिलंय बापरे. सुंदर कंपोजिशन. एक एक लाईन काय आहे. कोणी गात नाही ते शक्यतो, पण मला आवडते ती कंपोजिशन. खूप सुंदर कंपोजिशन. खूपच कमाल आहे, खूपच कमाल आहे रे. आता कुठलं गाऊ. लख पडला. येस, शेवट करूयात आपण लख पडला. ओके. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, ये गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. हे मी पणाचा दिमाख तुटला, अंतरंगी आवाज उठला, ऐरणीचा सवाल सुटला या कहाणीचा. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, हे गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. अजय दादांनी लिहिलंय. वा. इज तळपली आग उसळली, ज्योत झळकली आई ग, या दिठीची काजळ काळी रात सरली आई ग. हे बंध इनला भाव भिनला, भेद शिनला आई ग, पर दुःखाची हाच जीवाला रोज झळते आई ग. हे बाळ कवड्याची घातली ग, आग डोळ्यात दाटली ग, वा वा वा. कुंकवाचा भरून मळवट या कपाळीला. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, हे गोंधळाला उभा गोंधळी. आई राजा उधा उधा उद 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 उद, तुळजापूर तुळजा भवानी आईचा. बाहू गडी रेणुका देवीचा उध उध, सप्तशृंगीचा बाईचा. सकल कला कधिपती गणपती धाव, हे गोंधळाला याव, पंढरपूर वासिनी विठाई धाव, गोंधळाला याव. गाज भजनाची येऊ देग, झांज सृजनाची ऐकू देग, पत्थरा पत्थरातून फुटालता हो या प्रपाताचा. क्या बात है. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, हे गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. आहा. हा आत्मसाक्षात्काराचा गोंधळ आहे. क्या बात.
खरंच आहे, अगदी जो खरं आहे. बुद्धाला झाला, जो आत्मसाक्षात्कार बुद्धाला झाला, जो आत्मसाक्षात्कार महावीरांना झाला, चार्वाकाला झाला, नानकांना झाला, जो महात्मा फुल्यांना झाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना झाला, जो शाहू महाराजांना झाला, जो शिवाजी महाराजांना झाला, साक्षात्कार होणं. आपलं जीवनाचं ध्येय काय, आपण जीवनात काय मिळवायचं, आपल्याला आयुष्यात काय करायचंय, हे ज्याला समजलं, ती वाट सापडली, तेव्हाच गाणं आहे लख खरंय. पडला प्रकाश. लख पडायला प्रकाश. त्याच्यात जे लिहिलंय, पर दुःखाची आच जीवाला रोज छळते आई ग, म्हणजे दुसऱ्याचं दुःख आहे पण मला जखम मला होती, माझं क्या रक्त बात. वाहते, जखम त्याला क्या झाले बात. पण रक्त माझं जातंय. माझं इतकं हा, जे हा, हा. एकरूपता आहे समाजाशी, माणसाशी, तुमच्या समजलं ना, माणूसपणाचा आहे शेवटी. खरंय. तेव्हाचा गोंधळ आहे हा. जेव्हा तुमची वाट तुम्हाला सापडते तेव्हाचा गोंधळ आहे. आत्मसाक्षात, सेल्फ रिअलायझेशन, एनलायटनमेंट, तो क्षण काय असेल बुद्धाचा, जेव्हा त्याला साक्षात्कार झाला, काय त्याचा आनंद असेल, आनंद. तेव्हाचा गोंधळ आहे. कमाल कमाल कमाल. असा साक्षात्कार तुला लवकर हो. हो. तर अशा पद्धतीने आपण 2 तास ऑलमोस्ट गोंधळ घालून झालेला आहे आणि यस, थँक्यू, नाईस मीटिंग यू. ऑनलाईन येस भेटलो अभ्या, पण आणि छान अभ्या वाटलं. खूप मजा आली अभ्या, तुझा Yes, आवाज thank you, ऐकून thank you. खूप मजा Thank you, आली. रसिका. तुझ्या बरोबर एवढ्या गप्पा मारून मजा आली, इतक्या वर्षांनंतर, 7-1 वर्षांनंतर आपल्या या हो. गप्पा एवढ्या रंगल्या आणि सगळ्या आठवणी निघाल्या, सगळ्या गाण्यांचे किस्से आणि Yes, तुझ्याकडनं thank you, इतकं thank you, छान thank छान you. ऐकायला मिळालं, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. थँक्यू, आमच्या थँक्यू. आणि सगळ्यांकडनं. घरी सर्वांना आणि सगळ्यांनी ज्यांनी ऐकलं आणि जे आता पाहतील इथून पुढे, त्या सगळ्यांनी थँक्यू. असंच प्रेम करत राहा आणि शुभेच्छा द्या आम्हाला, आशीर्वाद द्या, तुमचं गाणं ऐका. नक्कीच. येस, चालेल. Yes. थँक्यू, नाईस मीटिंग. ओके, थँक्यू सो मच बाय अभ्या. बाय, टेक थँक्यू. केअर. काळजी घे. येस, स्टे सेफ आणि घरी राहा, छान राहा, सुरक्षित राहा. सेम टू यू. ओके, बाय. आणि अनिमेशला सुद्धा अनिमेश, टाटा कर. अनिमेश, बाय 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 बाय. अगं बाई, नशीब आमचं बाय तरी केलं आपण. खेळायच्या ह्याच्यात पिशवीत घेऊन आला तो, खेळण्याची सगळी. ओके, बाय 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 बाय. बाय बाय बाय. येस. येस, तर आज अशा पद्धतीने हे सेशन इतकं सुंदर रंगलेलं आहे. कडक आवाज जो आहे अभिजितचा, तो आपल्याला मस्तपैकी ऐकायला मिळाला आणि इतकी कमाल मजा आलेली आहे. तुम्हा सगळ्यांचे खूप धन्यवाद. या एपिसोडमध्ये तुम्ही होतात आणि इतकी मस्त मजा आमच्या बरोबर सुद्धा केलीत. उद्या या एपिसोडमध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे ते म्हणजे सारेगमपचाच कंटेस्टंट जो मंगेश बोरगावकर, ज्यांनी अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायलेली आहेत, जो अगदी सर्वश्रुत ज्याचं असं नाव आहे. मंगलाष्टका वन्स मोर सारखा मूवी, त्याच्यातली गाणी त्यांनी गायलेली आहेत. तर मंगेश बोरगावकरला उद्या आपल्याला ऐकायला मिळणार आहे, तेव्हा तुम्ही उद्या देखील या सेशनमध्ये नक्की या, आमच्यासोबत राहा आणि अशीच मजा, अशाच गप्पा उद्या सुद्धा टाकूयात. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. काळजी घेत राहा, घरी राहा, सेफ राहा. थँक्यू सो मच. बाय.